पारू, मला तुझी काळजी वाटते ग. नको करूस हे. नाही प्रिया मॅडम, हे बघा, मी जर का आता हार मानली ना तर सगळ्या बायका तुटतील, तर कधीच उभ्या राहू शकणार नाही ना प्रिया मॅडम. संकटांवर मात करून जिद्दीने यश मिळवण्यात तर खरी मजा आहे ना. आयुष्यात अशी छोटी मोठी संकट येतच राहतात, पण आलेल्या प्रत्येक संकटाला धैर्यानं तोंड द्यायचं. सगळ्या मागे आहे ना तो सुंदरच आहे, कमला राणीचा नवरा. मला मला एक कळतच नाही त्यांनी हे सगळं का केलंय. म्हणजे इतके दिवस तो प्रामाणिकपणे काम करत होता आणि आता अचानक कसं का वागला. आता हा सुंदर यांना सापडायला नको, नाही तर माझं काहीच खरं नाही. त्याचा बंदोबस्त करू आपण. पण आता ह्या क्षणी मला पारूचं म्हणणं पटलंय. पारू किचनचं काम थांबता कामा नये. आणि पारू, तू काळजी करू नकोस, या कामामध्ये मी तुझ्या सोबत असेल. तू चालू कर तुझं काम. अरे देवा, ह्याचा वास आहे. दादा, दादा, चले. सुंदर 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 का केलंस असा. का केलंस तू असा. हा, कोणाच्या सांगण्यावरनं गेलास. अरे आम्ही तुला विश्वासाने कामावर ठेवलं होतं ना, आणि तू आमच्यावरच उलटला. ए सुंदर, इकडे बघ, इकडे बघ. कोणाच्या सांगण्यावरनं केलं सांग. इकडे पटकन. हे बघ, हे पैसे घे आणि कुठेतरी लांब निघून जा. हे लपून बस, तुझं थोबड कोणाला दाखवू नको. अजिबात लपून बस जा. अहो का पण मॅडम, का ना पण बसू मी. हे पावळट, ती पारू वाचली आहे त्या अपघातातून. तुला सांगितलं होतं अजिबात एकही चूक झाली नाही पाहिजे, गडबड झाली नाही पाहिजे, पण तू केलीस. आता आता त्या पारूला माहिती आहे की तूच तिला तिथे बंद केलं होतंस. मी आता घरातल्या सगळ्यांना सांगेल तेव्हा घरातले शांतने बसणार. तर त्यामुळे तू 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 असं तोंड उघडं ठेवून कुठे फिरू नकोस. तुला पोलीस शोधायला येतील, तर तू लवकरात लवकर इथून पळून जा आणि मॅडम मॅडम, मला प्लीज ह्याच्यातून वाचवा. हो वाचवा मला मॅडम. मला असलं काम करायचं नव्हतं, पण माझ्या मुलाच्या फी साठी हे काम करावं लागेल. ऐका माझं मॅडम. तुला तुझे पैसे मिळालेले आणि तू हे काम का केलंस का नाही केलंस हे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पैसे मिळालेत ना पूर्ण. आणि हो, तुला जर पोलिसांनी चुकून पकडलं आणि जर का तू माझं नाव घेतलंस, तर तुझं जे तुझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न आहे ना, ते तर सोडूनच दे. तुझं अख्खं खानदान जाळून टाके ना मी. नाही नाही मॅडम. निघ चल पटकन. अहो निघ. पावळट. शिस्तीत सांग, कोणाच्या सांगण्यावरनं केलंस हे. हो साहेब, मला माफ करा साहेब. हो, माझ्या यात काय मी चूक नाही साहेब. हो, त्या दिवशी आहे ना गॅस आपोआप लीक झाला. मी खरं सांगतोय साहेब, खरं सांगतोय. आई शपथ खरं सांगतोय साहेब. मग शटर का बंद केलास तू. अहो साहेब, मी लय घाबरलो होतो. मला काय सुचत नव्हतं साहेब. तो बोलतोय हात. त्या गडबडीमध्ये हातला गॅस बाहेर जाऊ नये म्हणून मी दरवाजा लावून घेतला साहेब. आणि पारूत आतमध्ये आहे, माझ्या लक्षात पण नाही राहिलं साहेब. अरे साहेब, हा असा नाही ऐकणार. तुम्ही ना त्याला घेऊन जा आणि तुमच्या पद्धतीने जाब विचार. नाही साहेब, नाही साहेब. चले.
पहिले मला अजिबात पटत नाहीये तुझं. काय इतकी कशी काय निष्ठूर झालीस ग तू? तू त्या पारूचा जीव वाचवलास म्हणून ती बिचारी सगळ्यांसमोर तुझे आभार मानायला आली होती, तर तिच्याशी एक शब्दही बोलले नाहीस तू. त्याची गरज नाही वाटली मला. हे बघ, हे सगळं त्या पारूमुळेच होत आहे. तिने आपल्या कंपाऊंड मध्ये त्या गोडाऊन मध्ये तिचं किचन सुरू केलं आणि गॅस लीक झाला. अरे श्रीकांत, विचार कर, त्या लीक मुळे जर स्फोट झाला असता तर आपल्याला केवढ्यात पडलं असतं हे सगळं. या सगळ्यात पारूचा काय दोष आहे? हे सगळं ज्यांनी केलंय तो सापडलाय ना आता पोलिसांना. पोलीस तपास लावतील आता याचा. आणि मग स्कूटरचं काय? हे बघ, तू त्या दोघांना देण्यासाठी म्हणून ती स्कूटर गॅरेज मधनं बाहेर काढून ठेवलीस आणि ती गायब झाली, चोरीला गेली. तू प्रत्येक वेळेला पारूलाच का दोष देतेस ग? एक मिनिट. ज्या वेळेला स्कूटर चोरीला गेली त्यावेळेला दिशा घरात नव्हती. याचाच अर्थ आपल्या घरातल्याच पैकी कोणीतरी हे केलं असणार का? मला तर आता फक्त दामिनीचा संशय येतोय. ही दिशा दामिनीला अगदी स्वतःसारखं बनवायचा प्रयत्न करते आणि ही पण मूर्ख सतत तिच्या सोबत असते. नाही, दामिनी हे स्वतःहून कबूल नाही करणार, पण मला माहिती आहे तिच्याकडनं हे सगळं कसं बोलवून घ्यायचं ते. हिला. जे काय करायचं ते कर, पण शांत डोक्याने कर. दामिनीची खोड तर मोडलीच पाहिजे, पण मला या घरात अजून एक दिशा नकोय. मॅडम, बाहर पुलिस आले. पाठवून द्या. ओके. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. बोला मॅडम, काय झालं? असं अचानक घरी बोलवलं? काही अडचण? ऍक्च्युली आमच्या घरात चोरी झाली. काय चोरी झालंय? पैसे, सोनं, की आणखी काही? ती आमची जुनी स्कूटर चोरीला गेली होती हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण ती परत आली आहे. फक्त झालंय असं की त्या स्कूटर सोबत 50 तोळे सोनंही चोरीला गेलं होतं. ते अजून सापडलेलं नाहीये. काय? आपल्या घरातून 50 तोळ्याचं सोनं चोरीला गेलंय? पण आई, तुम्ही काहीच बोलला नाहीत कधी. मला असं वाटतंय की या घरातच कोणीतरी आहे ज्यांनी हे चोरलंय.